चाल या दुनियेत कुणावर विश्वास ठेवायचा आणि हेच काही कळत नाही. लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी काय करतील याचा काहीही नाही. जाऊ द्या, आपल्याला काय करायचं त्या. चालते का 3:30 पर्यंत. आज सूर्य पूर्वेकडून निघाला की पश्चिमेकडून काही समजत नाही मला. नरेंद्र, कशी दिसते मी? खूप छान छान दिसते ना? नरेंद्र, मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. बोल, बेशक बोल, बिनधास्त बोल. खरंच बोलू? बोल. नरेंद्र, मला माफ करणार, मी तुला आजपर्यंत खूप त्रास दिला. अगं माफी? अगं माफी कशाबद्दल? खरंच नरेंद्र, तू माझ्यावर खूप प्रेम केला, पण मी ते कधीच समजू शकले नाही. मी लहान असताना माझे आई वडील मला सोडून गेले, तेव्हा तू मला आधार दिलास आणि माझ्यासाठी खूप कष्ट देखील केलास. स्वतःही शिकलास आणि मलाही शिकवलास. परंतु तुझ्या त्या उपकाराची जाणीव मला कधी झाली नाही. प्लीज मला माफ कर. अगं तुझ्या बोलण्याचा उद्देश काय? अगं मलाही काही कळू शकेल का यातलं काही? होय, जेव्हा मी तुझ्याबद्दल खूप गांभीर्याने विचार केला ना, तेव्हा मला तुझं महत्व कळलं. तेव्हा तुझ्या त्या उपकाराची मला जाणीव झाली आणि मी देखील तुझ्यावर खूप खूप प्रेम करायला लागले. काय स्नेहल? अगं खरंच? होय. पण स्नेहल, अगं तू हे जे बोलत आहेस ना, अगं त्याच्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही ग. खरंच तू हे बोलतेस ते खरं आहे स्नेहल? होय नरेंद्र, आता मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करते. माझ्या आणि माझ्या प्रेमावर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि मी फक्त तुझ्यावरच प्रेम करत राहणार. खरंच? अगं खरंच? अगं हे तुझे शब्द ऐकून ना स्नेहल, अगं मला काही कळण असंच झालंय बघ स्नेहल. खरंच मला असं वाटतंय की आजपर्यंत मी जे हे काय केलं आहे ना, खरंच तू आज माझ्या नसरी मिळालीच स्नेहल. खरंच स्नेहल, अगं आजपासून मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करीन का स्नेहल. आणि हो, आजपासून तुला कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देणार नाही बघ. अगं हा वचन आहे माझा. पण एक गोष्ट आहे नरेंद्र, तुझं ते चुकीचं वागणं, रोज रोज घरामध्ये दारू पिऊन येणं मला अजिबात आवडत नाही. अगं सोडली आजपासून दारू सोडली. अगं दारू काय? अगं मी साधा दारूचा वास सुद्धा घेणार नाही. आणि हो, अगं आपल्या घरामध्ये कुणी दारू पिऊन येणारा व्यक्ती आहे ना, त्याला आपल्या घरात सुद्धा येऊ देणार नाही. झालं मग. ठीक आहे नरेंद्र, मग आता तरी माझ्या हातचं पाणी पिणार की नाही? अगं ह्यात काय विचारायचं? अगं काय? आण ते पाणी, आण दे तो का नाही. छान वाटते बघा प्रेमाचा. बघ आता तू एकदम चांगला राहायचा. आता जर दारू वगैरे जर पिऊन आलास ना, तुला घरीच येऊ देणार नाही. शपथ घेऊन सांगतोय, आता बिलकुल तुला त्रास देणार नाही. ठीक आहे मग. ना सांगताच आज हे कडे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला.
होय मीच तुला या पाण्यामध्ये झाड टाकून दिलंय कारण मी फक्त आणि फक्त प्रणयवर प्रेम करते काय करू शकते बेमान कुठली साली अक्षराची भाषा वापरून आणि प्रेमाचा सहारा घेऊन मला तू हे जड दिलीस. प्रेमाचा सहारा घेऊन माझ्यासोबत गद्दारी केली पण लक्षात ठेव पण तुम्ही दोघेही कधी जीवनात मी देखील अशी सोडायची तुम्हाला पट्ट्याने मार मारायचा आठवते तुला अरे जीवनामध्ये मी खूप दुःख सहन केले मी माझ्या स्वप्नाची राख रांगोळी केली आठवते ओरड आता भेटायला आलोच नाही आणि हे काय झालं या नरेंद्रला प्रणय प्रणय मला माफ कर मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी या नरेंद्रला पाण्यामध्ये जहर दिला काय केलं तुझ्या तुझं आणि माझं प्रेम मिळवण्यासाठी तू याला पिण्याच्या पाण्यात जहर दिली मग काय करायला हवं होतं मला अरे मी लहान असताना पासून यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले अत्याचार देखील मी सहन केले पण आता तर हा तुला माझ्यापासून दूर करायला निघाला होता मला अजिबात मानले नव्हते म्हणून मी आता खेळच संपवलं प्लीज प्रणय मला या सगळ्या प्रकरणातून तू वाचव ठीक आहे तू जितकी माझ्यावर प्रेम करतेस ना तितकंच प्रेम मी तुझ्यावर करतो आणि तुला जर काही झालं नाही तर या माझ्या जगण्याला तरी काही अर्थ आहे. चल आपण दोघे मिळून याचा विल्हेवाट लावू.